अमरावती जिल्हा बँक अध्यक्षपद अपात्रता प्रकरणामध्ये एक अपडेट बातमी। निर्णयाविरोधात आता बच्चू कडूंनी हायकोर्टात धाव घेतली आहे। नागपूर खंडपीठात दुपारी 2 वाजता या संदर्भातली सुनावणी होणार आहे आणि बच्चू कडूंना यामध्ये दिलासा मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। अमरावती जिल्हा बँक अध्यक्षपदावरून अपात्र ठरवल्या विरोधात बच्चू कडू यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे आणि त्यांच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे। त्यांना खंडपीठामध्ये दिलासा मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान भाजपनं दबाव तंत्र वापरून ही कारवाई केली असल्याचं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। खरं तर जो आदेश दिलेला आहे तो दबाव तंत्र घेऊन वापरलेला आदेश आहे। काँग्रेसचे निवेदन जिल्ह्यातले काही काँग्रेस नेते हे बीजेपीचे सिल्वर सेल म्हणून समोर येत आहे आणि त्यांचे निवेदन देऊन भाजपाचं दबाव तंत्र सुरू केलेलं आहे। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बरोबर अपात्राची नोटीस मला पाठवली असं मला अजूनही भेटली नाही, पण मला माहिती पडलेली आहे। प्रभू रामचंद्राच्या आदर्शवाद असणाऱ्या या भाजपा सरकारला सुबुद्धी हो एवढं स्वीकार करतो आहे आणि न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशा आम्हाला अपेक्षा आहे। त्यांना कुठलाही दबाव कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर बर्डन येणार नाही हे मला माहीत आहे आणि ते आम्हाला सोबत न्याय करेल अशा आम्हाला मोठा आत्मविश्वास आहे।